कविता 8वी माय. एका आईबद्दल किती माया असते तीच माया एक मुलगा गाय आणि वासरूमध्ये पाहून तुलना करून आपल्याला या कवितेतून दाखवत आहे. हंबरूने वासराला चाटते जेव्हा गाय, तिच्या मंदी दिसते मला तेव्हा माही माय. म्हणजे हा जो मुलगा आहे तो गायीच्या समोर बसलेला आहे आणि ज्यावेळेस ती गाय आपल्या वासराला चाटते आणि चाटताना तो पाहतोय त्यावेळेस ह्या मुलाला सुद्धा त्याच्या आईची आठवण व्हायला लागते. फन काट्या येचायला माय जाई राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी. हिचू काट्याला बी तिचा मोजच नव्हता पाय. आणि ज्यावेळेस समजा ह्या मुलाची आई शेतामध्ये फन काटे येचायला जायची त्यावेळेस तिच्या पायामध्ये काही नसतं, अनवानी अशा म्हणजे मोकळ्या पायाने ती रानात जायची. तिथे इंचू असू द्या काटे असू द्या तिचा मोचच नव्हता पाय. सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नानापरी, करू नको घाई म्हणे पोटभर खाय. आणि ज्यावेळेस हा मुलगा शिक्षण घेत असताना सुट्ट्यामध्ये घरी यायचा, घरी जायचा, आई उसनं आणायची, दुसऱ्याकडून उसनं पासनं मागून आणायची. नाना प्रकारचे जे काही पदार्थ त्या आपल्या मुलाला खाऊ घालायची, मायेने खाऊ घालायची. आणि घाई करू नकोस, पोट भरून खा, तुझ्या सुट्ट्या संपेपर्यंत तू आता इथंच राहा, असं म्हणून ती आपल्या मुलाला जीव लावायची. हे मुलांच्या डोळ्यासमोर यायचे. बाप महा रोज लावे मायेच्या माग टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय. आणि ज्यावेळेस बाप यायचा आणि आईला बोलायचा, आईच्या मागं रोज टुमणं लावायचा. कशाचं टुमणं लावायचं की हा शिकून सवरून काय होणार आहे, एक दिवस आपण शेतकरी असल्यामुळे याच्या हातामध्ये वखराचं रुमणंच येणार आहे आणि हा कोणता मोठा साहेब होणार आहे, म्हणून तो आईला बोलायचा. माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान. भरून येत डोळ्यात तिच्या तापी पुर्या माय. आणि ज्यावेळेस वडील मुलाबद्दल बोलायचे, आईला ते सहन नाही व्हायचं, भलत सलत काही सांगून त्याचे कान भरू नका. तिच्या डोळ्यात तापी नदी जशी दुथडी धरून वाहतात तशा पद्धतीने तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागायचं, बोलताना आसू व्हायला लागायचे. पण आई मुलाच्या मायेपोटी, शिक्षणाच्या ओढापोटी आपल्या गरीब परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी झटत होती आणि खटपट सुद्धा करीत होती. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे केव्हा दिसन सांग राजा तुझी राणी. आणि आई बोलता बोलताच मुलाला बोलत होती, सांग बाळा, आता तू छोट्याचा मोठा होतास आहे, तुझं आता एक काळात लग्न करावं लागणार आहे आणि लग्न केल्याच्या नंतर हा लग्नामध्ये तुझी कोण राणी होणार आहे, तुझी पत्नी कोण होणार आहे, मला ते पाहायचंय. या डोळ्याने पाहिन रे दुधावरची साय. आणि आईची जी माया आहे, दुधासारखी जी साय आहे, साय जशी दुधाचा साथ सोडत नाही तशी आई देखील आपल्या मुलाचा साथ सोडत नाही. आई आपल्या स्वप्नाची पूर्तता मुलापुढे मांडते, व्यथा त्याच्यापुढे मांडून विचारते की तुझं लग्न झाल्यावर मला राणी कधी पाहायला मिळेल तुझी. म्हणून वाटले मला तूही भरावं सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा तुझ्याच रे पोटी. आणि ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय. आणि मुलगा सांगतोय, मुलाला सुद्धा आईची कळकळ आणि व्यथा समजते. मुलगा बोलून दाखवतोय की आई, या जन्मात तू मला मिळालेले आहेस, हे माझं खूप भाग्य आहे आणि परत परत तुझ्याच पोटी जन्म घ्यावा आणि तुझी ओटी सुखाने भरावी, असा मुलगा आपल्या आईला उद्देशून बोलतोय. सग
पाचपोळ यांचा जन्म 1950 मध्ये आणि 2000 मध्ये मृत्यू झालेला आहे. काव्य रसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध असे कवी एस कनिष्ठ महाविद्यालयात साखरखेडा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक राहिलेले आहेत. साग पाच ओळांची ही कविता त्यांच्या कविता संग्रहामधून प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी आपणास एका अशिक्षित मुलाच्या शिक्षणाबद्दलची रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला जी काही कृतज्ञता असते, भावना असते, चित्रण कवीने समर्पक अशा शब्दामध्ये इथे केलेलं आहे. आपल्या मुलाच्या शिक्षणाची ओढ आईला कशी असते आणि मुलगा सुद्धा त्या वासराकडे बघून, गायीकडे बघून त्याला आपल्या आईची आठवण होते आणि आपली व्यथा कशी आहे ह्या कवितातून ते मांडण्याचा प्रयत्न करतात.